हाय सर। हाय। नमस्ते सर। सर क्या नाम है आपका? माझं नाव आर्यन भाऊ आहे सर। आकाश म्हणून बोलितात सर। कहाँ से आप? मी लय लांबून आलोय सर। इंडिया महाराष्ट्राचा आहे सर। मी लय दुरून आलोय सर। मी आप यहाँ क्या करने आए? जी सर, माझं तर मन काही इंडियन आयडल मध्ये यायचं नव्हतं, पण मी रोज उठून दुसऱ्याच्या घरी कामाला जायचं आणि तिथं 4 लाईनी गाणं गात बसायचं। एका दिवशी असंच मी दुसऱ्याच्या घरी कामाला गेलो आणि तितक्यात एक भाऊ आला आणि मला म्हणला, आणि दादा तू इतकं छान गाणं गातोस, तू इंडियन आयडल मध्ये जा, एंटरटेनमेंट कर आणि तुला 4 पैसा मिळेल आणि तुझी इज्जत पण वाढेल आणि तुला मान मर्यादा पण भेटेल। असं म्हणल्यामुळं मी आज इंडियन आयडल मध्ये आलोय सर। पण काय करणार सर, म्हातारपणाला पण दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करावं लागते, त्याच्यामुळं जिंदगी लय मुश्किल झाली आणि जिंदगी लय मुश्किल मध्ये चलाली सर। मला पण एक मुलगा आहे सर। त्या मुलाला मी लहानाचं मोठं केलं, लहानपणापासून त्याला शिक्षण शिकवलं, लहानपणापासून शिक्षण शिकून मी त्याला डॉक्टर बनवलं आणि त्याला मोठा डॉक्टर बनवून मी लय खुश झालो होतो सर। पण माझा मुलगा जोपर्यंत माझा मुलगा डॉक्टर होता तोपर्यंत लय खुश होता, माझ्यासोबत राहत होता सर आणि मला पोषत पण होता। ज्यावेळी म्या माझ्या मुलाचं लग्न केल्याच्या नंतर तो माझा मुलगा माझ्यापासून दूर व्हायला झाला सर आणि मला काही पण बोलू लागला आणि माझा काही पण विरोध करू लागला सर। असं माझ्याच घरी नाही सर, माझ्या घरी नसून साऱ्या दुनिया जगाच्या घरी पण असंच चलत असतं सर। मी आज देवाला तीच विनंती करतो की माझ्यासोबत जी घडलंय असं कुणा संग घडाव नाही सर, म्हणून मी आज देवासमोर प्रार्थना करतो सर। पण मी तर काय करणार सर, म्हातारपणापर्यंत मला काम करावं लागत होतं आणि मी दुसऱ्याच्या इथं जाऊन काम पण करत होतो। माझ्यानं काम पण होत नव्हतं, पण मी तसंच काम बी करत होतो, कारण की माझ्या मुलांची पत्नी मला जेवाय पण देत नव्हती, तर मला तिनं जेवाय दिलं नाही म्हणून मला उपाशी तर राहू शकत नव्हतो ना सर। अगर मी उपाशी राहिलो तर मरून जात होतो, त्याच्यामुळं मी कुणाच्या बी घरी जाऊन काम करायचं आणि ते काम केल्यामुळं माझ्या मुलाला फार राग यायचा, कारण की माझा मुलगा मोठा डॉक्टर होता आणि डॉक्टरचा बाप दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करतोय म्हणून त्याला थोडी इरस यायची आणि ते मला काही पण म्हणायचं सर। आणि तसंच मी काही जागी ऐकलं होतं सर की इंडियन आयडल मध्ये गेल्यावर त्यांना पैसा पण मिळतो आणि त्यांना इज्जत पण मिळते आणि त्याला मान मर्यादा पण मिळतं। मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं होतं सर, आणि जोपर्यंत माझ्या पायात दम आहे तोपर्यंत मी गाणं पण गाणार, डान्स पण करणार, एंटरटेनमेंट करणार आणि मी कधीच हारणार नाही सर। म्हातारा झालो म्हणून काय झालं, मी कुठंच हारणार नाही सर। त्याच्यामुळं मी सगळं सोडून मी एक ठाण निर्णय केला सर। आजपासून मी कुठेच कामाला जाणार नाही, जाईन तर मी इंडियन आयडल मध्ये जाऊन डान्स करीन, गाणे गाईन, खूप लोकांना एंटरटेनमेंट करीन आणि सगळ्यांना हसवीन, मी सगळ्यांना खुश ठेवीन। त्याच्यामुळं मी सगळ्यांना खुश ठेवण्यामुळं आज मी एंटरटेनमेंट करायसाठी इंडियन आयडल मध्ये आलोय सर मी। आज पण मी म्हातारा आहे सर, जर
ह्याच्यामध्ये माझी काही गलती झाली असेल तर मला माफ करा सर. मी फार गरीब पण आहे सर, म्हणून मी आज इथं असं गाणं गाणार आहे सर की जर गाणं ऐकून सगळ्याच्या डोळ्यामध्ये आंसू येणार आहेत. राम रुला दिया तुमने तो. मेरे को डर बहुत लगा है कि अगर मेरा बेटा कल मुझे ऐसा बोले मैं तो ऐसे ही मर जाऊंगा. इज्जत से रोटी कमा के खाने वाला भगवान के बराबर होता है. माँ तो 9 महीने पालती है, लेकिन एक बाप जिंदगी भर बच्चे को पालता है. जब मैं ऐसी कहानियां सुनता हूँ और जब मैं ऐसे परफॉर्मेंसेस देखता हूँ, मुझे ऐसा लगता है कि ये कायनात का एक अपना ही जज सिस्टम है. हर एक इंसान का एक वक्त आ जाता है और हर एक इंसान में आप जैसा हुनर है. मैं बस चाहता हूँ वक्त जितनी जल्दी आ जाए उतना ही बेहतर है. लेकिन मैं ये भी बता दूं आपको आकाश कि आपके नाम में आपकी तकदीर है. आप उसी आकाश को छूने वाले हो, उसी आकाश को आप रूल करने वाले हो, क्योंकि ये मंच कोई छोटा मंच नहीं है आकाश. यहाँ सपने साकार होते हैं, पूरा भारत दिखेगा. ये एक पेड़ पे लेटा हुआ बंदा कैसे एक बड़े मंच पे आ सकता है, लोगों के दिल जीत सकता है, नाम इज्जत कमा के यहाँ से जा सकता है. आज पूरा देश तुम्हें देख रहा है और मुझे पता है कि सबकी दुआएं अभी ना आपके ऊपर है. एवरीबडी सिंग विनीत तू गा दे, विनीत तू गा दे, विनीत तू गा दे. यस मॅडम, आता मी सुरू करतो. अच्छे से गाओ, तोड़ दो. जय माता दी, लेट्स रॉक.